हेलो बच्चों, तुम्हारा स्वागत आहे ऑल इन वन इंजिनियर यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन पाहत होतो. कंपोजिशनमध्ये पहिली केस होती व्हेन टू कॉन्करंट फोर्सेस. त्यानंतर आपण त्याचे 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता आपण सेकंड केस बघणार आहे व्हेन मोर दॅन टू कॉन्करंट फोर्स सिस्टीम. मोर दॅन टू कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय आपण बघूया आणि त्यावर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तो व्हेन मोर दॅन टू कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय, तर 2 पेक्षा जास्त फोर्स असतात. म्हणजे इथं बघा, इथं दिसते तुम्हाला क्वेश्चन मध्ये हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, हा 12 किलो न्यूटनचा आहे, हा 10 किलो न्यूटनचा आहे आणि हा 20 किलो न्यूटनचा आहे. तर आता आपण क्वेश्चन बघूया. पहिला, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स फॉर द फोर्स सिस्टीम ॲज शोन इन फिगर विथ रिस्पेक्ट टू ओ. ओच्या रिस्पेक्ट टू मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. तुम्हाला माहिती आहे मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्याचा रिझल्टंट, आणि डायरेक्शन म्हणजे त्याचा थिटा. तर बघा, हा एक आपल्याला फोर्स दिलाय 10 किलो न्यूटनचा, हा 12 किलो न्यूटनचा दिलाय. ह्या फोर्सला तुम्हाला त्याचं रिझोल्युशन करायची गरज नाहीये, 12 किलो न्यूटनला पण नाहीये. फक्त जो थर्ड क्वार्टरमध्ये जो तुम्हाला हा फोर्स दिसतोय त्याला आपण काय करूया, रिझॉल्व्ह करूया. त्याआधी आपल्याला ह्याचा थिटा माहित पाहिजे. थिटा कसा फाइंड करतात बघा. तो थिटा जर फाइंड करायचा असेल तर कसा फाइंड करतात, टॅन थिटा. काय असतो टॅन थिटा, अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट किती, 4/3. म्हणून थिटा इक्वल टू काय येणार, टॅन इनवर्स ऑफ 4/3. ओके, म्हणून थिटा काय आला, तुम्ही कॅल्सीमध्ये टॅन इनवर्स ऑफ थिटा घ्यायचा. बघा इथं शिफ्ट दाबून टॅन इनवर्स, इथं 4/3 किती आला, 53.13. तुमचा थिटा आला 53.13 डिग्री इतका तुम्हाला काय मिळाला, थिटा मिळाला. ओके, समजलं थिटा कसा फाइंड केला. टॅन थिटा काय असतो, अपोजिट अपॉन ऍडजसंट. त्यानंतर आता आपल्याला थिटा माहित झाला, आपण रिझॉल्व्ह करूया कंपोनेंट. ओके, ते रिझॉल्युशन घेऊ आपण. आता हे अँगलचा ऍडजसंट जो असतो ते कोणता असतो, कॉस असतो. मग हे किती येणार तुमचा, 20 कॉस ऑफ थिटा किती, 53.13, आणि हा 20 साइन ऑफ 53.13 डिग्री. ओके, त्यानंतर आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिला आपण काय काढणार आहे, समेशन ऑफ एफ ची समेशन काढणार, म्हणजे होरिझॉन्टल फोर्सेसची समेशन करणार. आता तुम्हाला होरिझॉन्टल फोर्सेस कोणती कोणती दिसतात बघा, 10 किलो न्यूटन आहे आणि 20 साइन ऑफ 53.13 दिसते. आपण काय करणार, त्याची समेशन. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू किती. तर आपण राईट साईडची समेशन पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडची समेशन निगेटिव्ह, हे साइन कन्व्हेन्शन आपण यूज करणार आहे. तर बघा, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू +10. राईट साईडला 10 किलो न्यूटन इतका फोर्स आहे, मग 10 किलो न्यूटन इतका फोर्स राईटला आपण काय साइन कन्व्हेन्शन घेतले, प्लस. मायनस का घेतलं, कारण लेफ्ट साईडला आहे म्हणून. मायनस किती, 20 साइन ऑफ 53.13. ओके, कॅल्सीमध्ये आपण पुट करणार आता आणि कॅल्क्युलेट करूया आपण. बघा, 10 मायनस 20 साइन ऑफ 53.13, तर त्याची व्हॅल्यू किती ती, -6 किलो न्यूटन. आता तशी व्हॅल्यू आली कॅल्सीमध्ये 5.999 असेल तर आपण काय घेणार, 6 घेणार. -6 किलो न्यूटन हा काय आला तुम्हाला, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मिळाला. ओके, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मिळाला किती, -6 किलो न्यूटन. आता सेकंड आपल्याला काय फाइंड करायचं, समेशन ऑफ एफ ऑफ वाय फाइंड करायचा. अपवर्डला काय घेतो, पॉझिटिव्ह, आणि डाऊनवर्डला काय घेतो, निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन समेशन ऑफ व्हर्टिकलच्या फोर्सेसमध्ये आपण साइन कन्व्हेन्शन वापरूया. तर समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू काय येणार, वरती किती फोर्स आहे, 12 किलो न्यूटन इतका वरती फोर्स आहे, मग +12 मायनस खाली किती आहे, 20 कॉस ऑफ 53.13. मग इथून तुम्हाला समेशन ऑफ एफ ऑफ वाय काय मिळणार बघा, कॅल्सीमध्ये आपण व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करूया. 12 मायनस 20 कॉस ऑफ 53.13 व्हॅल्यू आली तुमची. समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती आला, तर समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती आला, 0 न्यूटन आला. हे काय झालं तुम्हाला, समेशन ऑफ एफ ऑफ वाय.
ओके, इथपर्यंत समजलं. आता आपण थर्ड स्टेप बघणार आहे. काय की त्याचं आपल्याला काय फाइंड करणार आहे, रिझल्टंट फाइंड करणार आहे. रिझल्टंट काय असतो, समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा स्क्वेअर. ओके, तर रिझल्टंट इक्वल टू समेशन ऑफ अंडर रूट समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती आला, -6चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर. कॅल्सीमध्ये पुट करा. बघा अंडर रूट -6चा स्क्वेअर किती आलं, 6 आलं. स्क्वेअरला रूट कॅन्सल, मायनस साइन, आर इक्वल टू 6 किलो न्यूटन इतका तुम्हाला काय भेटला, रिझल्टंट भेटलं. ओके, सॉरी, इथं आपल्याला काय आलंय, समेशन ऑफ किलो न्यूटन मध्ये आलं. आर रिझल्टंट किती भेटला, 6 किलो न्यूटन. आता रिझल्टंट फाइंड झाला म्हणजे काय फाइंड झालं, तुमचं मॅग्निट्यूड फाइंड झालं. बघा, रिझल्टंट फाइंड झाला. रिझल्टंट फाइंड झाला म्हणजे तुम्हाला काय समजलं, तुमचं मॅग्निट्यूड. ओके, त्यानंतर आता आपल्याला फोर्थ स्टेप काय फाइंड करायची, थीटा फाइंड करायचा आहे. तर थीटा इक्वल टू काय असतो तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा मी, टॅन इनवर्स ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ वाय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ 0/6, तर थीटा इक्वल टू काय येणार, 0. थीटा 0. थीटा 0 आला म्हणजे हा तुम्हाला काय मिळलं, त्याची डायरेक्शन. मग तुम्ही लास्टला लिहू शकता, मग वेअर रिझल्टंट इक्वल टू 6 किलो न्यूटन अँड थीटा इक्वल टू 0 डिग्री. समजला. हा झाला तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन. किती मार्क, 5 मार्क. कोणत्या केस मधला, सेकंड केस, मोर दॅन 2 कॉन्करंट फोर्स असतील, ती 2 पेक्षा जास्त कॉन्करंट फोर्स असतील. कॉन्करंट फोर्स म्हणजे काय, एका पॉइंट मधून जाणारे फोर्स. ओके, समजलं. ओके, तर मित्रांनो बघा, स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय. सेकंड क्वेश्चन, डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट ऑफ द 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बुक ॲज शोन इन फिगर. हे 3 फोर्सेस आहेत, 350 न्यूटन, 800 न्यूटन आणि 600 न्यूटन आपल्याला ऍक्ट होतात. आता हे फोर्सेस तुम्हाला हॉरिझॉन्टल ना व्हर्टिकल ना ह्याची काय करावं लागणार, ह्या फोर्सेसला तुम्हाला रिझॉल्व करावं लागणार आहे. तर रिझॉल्व करायचं म्हणलं तर बघा, ह्याला रिझॉल्व करणार तुम्ही, पहिला ह्याला रिझॉल्व करू. ह्याला जर ॲडजस्टंट अँगलचा ॲडजस्टंट काय असतो, कॉस, मग 350 कॉस 25. ओके, त्यानंतर दुसरं काय येणार, व्हर्टिकल 350 साइन ऑफ 25. त्याच्यानंतर ह्याला कसं रिझॉल्व करता येईल, ह्याला असं रिझॉल्व करता येईल. ओके, ह्याला ह्या पद्धतीने रिझॉल्व करूया. ओके, तर हा रिझॉल्व होईल 800 साइन ऑफ. तर ह्याचा अँगल किती आहे, 45 + 25. ह्याचा अँगल किती, 45 + 25 किती, 70. 45 + 70 70 साइन 70 आणि हा 800 कॉस 70. ओके, 600 ला रिझॉल्व केलं आणि इकडे 600 ला, तर ह्याचं किती येणार, 600 कॉस ऑफ 60, 600 कॉस ऑफ, सॉरी इथं काय येणार, साइन येणार ना, ॲडजस्टंट कॉस असतो, अँगलचा ॲडजस्टंट म्हणजे अँगलच्या बरोबरचा अँगल. इथं काय येणार, साइन ऑफ 60. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता मित्रांनो बघा, तर पहिल्यांदा आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढावं लागणार, त्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढावं लागणार, मग रिझल्टंट आणि आपल्याला काय करायचं, थीटा फाइंड करायचा. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय, राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. समजलं, साइन कन्व्हेन्शन. तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू किती, एफ ऑफ एक्स 350 कॉस 25, 800. एफ ऑफ एक्सची समेशन बघा, मी ब्लॅक पेनने तर खाली मार्क करतो, आणि 600 350 cos of 25 degree plus 800 cos of 70 degree मायनस का घेतला आपण इथं, कारण इकडं लेफ्टला आहे, -600 cos of 60 degree.
ओके. तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय मिळालं तुम्हाला, कॅल्सीमध्ये आपण व्हॅल्यू काय करूया, पुट करूया. बघा 350 कॉस ऑफ 25 प्लस 800 कॉस ऑफ 70 मायनस 600 कॉस ऑफ 60. कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करून आन्सर किती आले, 290.82 न्यूटन इतकं आपल्याला बघा दिसतंय तुम्हाला, 290.82. हे काय आलं, पॉझिटिव्ह आलंय. आता आपल्याला सेकंड काढायचं आहे, समेशन ऑफ एफ ऑफ वाय. हा झाला एक्स. समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर आपण काढले तर समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती असेल आपल्याला घ्यायचं, अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन आपण इथे यूज करणार आहे. तर समेशन ऑफ एफ ऑफ वाय कोणते कोणते बघा, अपवर्ड आहे, अपवर्ड 800 साइन 70 एक आहे, हा एक आहे. समेशन ऑफ एफ ऑफ वाय हा एक आहे, 600 साइन 60 आणि 350 साइन 25. तर समेशन ऑफ एफ ऑफ वायचे आपण काय करू, ॲडिशन 800 साइन 70 प्लस 350 साइन 25. ओके, 350 साइन 25 मायनस 600 साइन ऑफ 60. कॅल्सीमध्ये आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. बघा 800 साइन ऑफ 70 प्लस 350 साइन ऑफ 25 मायनस 600 साइन ऑफ 60. आन्सर आले 380.05. पॉझिटिव्ह आलं 380.05 न्यूटन आलेलं आहे आता आपल्याला. ओके, आता आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मिळली, समेशन ऑफ एफ ऑफ वाय मिळाला. आता आपल्याला काय फाइंड करायचा असतो, रिझल्टंट फाइंड करायचा असतो. तर बघा रिझल्टंट, म्हणून रिझल्टंट इक्वल टू काय येणार, फॉर्म्युला आपल्याला माहिती, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर. रिझल्टंट इक्वल टू समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती आलंय बघा, 290.82 चा स्क्वेअर प्लस 380.05 चा स्क्वेअर, स्क्वेअरिंग, स्क्वेअर रूट कॅन्सल. रिझल्टंट तुम्हाला काय मिळाला, दोघे ॲडिशन केली तर मिळाला 478.55 न्यूटन इतका तुम्हाला मिळाला रिझल्टंट. ओके, तर त्यानंतर आपण फाइंड करणार आहे थीटा. तर थीटासाठी फॉर्म्युला माहिती, tan थीटा इक्वल टू समेशन ऑफ एफ ऑफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. थीटा इक्वल टू tan इनवर्स समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती आहे, 380.05 डिवायडेड बाय 290.82. तर थीटा किती आला, कॅल्सीमध्ये पुट करूया आपण. बघा शिफ्ट लागून tan इनवर्स घ्या, 380.05 डिवायडेड बाय 290.82. त्याची व्हॅल्यू किती आली, 52.57 डिग्री. हा काय तुम्हाला मिळणार, थीटा मिळणार. आता थीटा तर तुम्हाला मिळाला, पण आता आपण काय करूया बघा, हा तुम्हाला 52 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. समजलं का, 52 कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला थीटा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा किती, म्हणजे ह्याचा अँगल किती, थीटा. थीटा इक्वल टू 52.57 डिग्री. हा रिझल्टंट आर इक्वल टू किती आला, 478.55. 5 मार्क के लिए क्वेश्चन हमारा सॉल्व हो गया है. तो हा क्वेश्चन किती मार्कला येणार आहे, 5 मार्कला. तर आता आपण केस कोणती बघितली, सेकंड केस, वेन मोर दॅन 2 कॉन्करंट फोर्सेस. त्यानंतर आता आपण पॅरलर फोर्सेसची केस बघणार आहे आणि आपण इथे आपला चॅप्टर नंबर 1 स्टॉप करीत आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघणार आहे आता थर्ड केस, पॅरलर फोर्स. ओके, तर याचा तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलं नसेल तर पुन्हा मागं जा आणि रिपीट तिथून बघा, कारण हे रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला सोपं जाते. तर मित्रांनो, ह्याच्या आधी आपण रिझल्टंट ऑफ टू
टू कॉन्करंट फोर्सेस अँड मोर दॅन टू कॉन्करंट फोर्सेस, ह्या 2 केस पाहिल्या. आता आपण पाहणार आहे रिझल्ट ऑफ नॉन कॉन्करंट अँड पॅरलल फोर्स सिस्टीम पाहणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, त्याच्यासाठी आपल्याला हे केस पाहण्यासाठी याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही बेसिक कॉन्सेप्ट लागतो. काय? काही बेसिक कॉन्सेप्ट लागतो आणि तो बेसिक कॉन्सेप्ट आपण इथे आज काय करणार आहे, पाहणार आहे. ओके, तर बेसिक कॉन्सेप्ट बघूया आपण. तर पहिल्यांदा आपल्याला मोमेंट म्हणजे काय माहित पाहिजे. मोमेंट म्हणजे काय? मोमेंट इज अ टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय द फोर्स. ज्या फोर्स, जो असा फोर्स की त्यामुळे एक टर्निंग इफेक्ट तयार होतो. म्हणजे समजा हा फोर्स आहे किती, ह्याच्यामुळे एक टर्निंग इफेक्ट तयार होतो. म्हणजे हा फोर्सला इथे बल दिल्यामुळे हा फोर्स काय होतो, घुमू शकतो. म्हणजे इथे ह्या फोर्सला बल दिलं ते असा इथं काय झाला, रोटेट झाला. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय दी फोर्स. असा फोर्स तो काय करतो, टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस करतो. तर मॅथमॅटिकल कशी, मुवमेंट m इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स द्यावं लागणार आहे. तरच तो काय करणार, एका टोकाला आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलं तो काय करणार, टर्निंग इफेक्ट शो करणार. ओके, त्यासाठी साइन कन्व्हेन्शन आहे केस 1 साठी आणि केस 2 बघूया आपण. केस 1, तर केस 1 मध्ये काय आहे बघा, जो मुवमेंट अबाउट ओ काढायचा आहे आपल्याला, मुवमेंट अबाउट ओ काढायचा आहे. ओके, तर मुवमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंट अबाउट ओ बघा, फोर्स किती आहे 10 न्यूटन, डिस्टन्स किती आहे 3 मीटर. म्हणजे तुमचं मुवमेंट अबाउट ओ किती आला, प्लस 30 न्यूटन मीटर आला. आता 30 आला म्हणजे तुमचं क्लॉकवाईज रोटेट झालं का अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. बघा ना, हा इकडे क्लॉकवाईज रोटेट होतो ना असा, हा पेन आहे, हा जर असं इकडे रोटेट करीत असेल तर तो क्लॉकवाईजच होणार ना. तर हे काय झालं, क्लॉकवाईज रोटेट झालं. तर क्लॉकवाईज रोटेट जर होत असेल तर त्याला आपण काय साइन कन्व्हेन्शन देतो, पॉझिटिव्ह. बघा, क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल, म्हणजे असं जर रोटेट होत असेल त्याला साइन कन्व्हेन्शन आपण पॉझिटिव्ह देतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट साइन कन्व्हेन्शन बघतोय. त्यानंतर सेकंड केस मध्ये आपण जर मुवमेंट बघायला गेलो तर आपला जो मुवमेंट आहे बघा, पॉइंट ओ, मुवमेंट अबाउट ओ, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स किती बघा 10 न्यूटन इंटू डिस्टन्स किती परपेंडिक्युलर, हे डिस्टन्स फोर्स ओ पॉइंट पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स किती 3 मीटर, इक्वल टू किती आला मुवमेंट अबाउट ओ तुमचा, सॉरी द डिस्टन्स मायनस 30 न्यूटन मीटर आला. -30 न्यूटन मीटर आला म्हणजे तुमची जी फोर्स आहे तो कसा फिरलाय, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे बघा असा फिरलाय अँटी क्लॉकवाईज. समजतं का, अँटी क्लॉकवाईज. ह्या फोर्सच्या परपेंडिक्युलर डिस्टन्समुळे तो काय झाला, अँटी क्लॉकवाईज फिरला, अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असं अँटी क्लॉकवाईज फिरला. म्हणजे कसं फिरला, असा फिरला. तर अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरतो तर त्याला आपण काय साईन देतो, निगेटिव्ह साईन देतो. म्हणजे बघा, अँटी CLOCKY अँटी क्लॉकवाईज जर फिरतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह साईन देतो. समजलं, म्हणजे पॉझिटिव्ह साईन कधी देतो आणि निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन कधी यूज करतो हे तुम्हाला ह्यावरून समजलं. एक आता आपण ऍप्लिकेशन बघूया, म्हणजे एक रिअल लाईफ ऍप्लिकेशन आपण ह्या बघूया थोडं एका कोपऱ्यामध्ये. ते समजा हा एक स्टोन आहे आणि ह्या स्टोनला आपल्याला बाजूला सरकवायचं आहे. तर बाजूला सरकवण्यासाठी तुम्ही काय करणार, इथे तुम्हाला माहित असतं, फार माहित असेल तुम्हाला, एक लोखंडाचा रॉड घेणार, रॉड ह्या दगडाखाली घालणार. ओके, दगडाखाली घातला, इथे लोखंड ठेवणार असं, आणि तो दगडाने काय करणार, दगड याला कुठं फोर्स लावणार तुम्ही, परपेंडिक्युलर असा फोर्स लावणार. बरोबर, हा फोर्स किती लावणार, फोर्स इक्वल टू 10 न्यूटन फोर्स लावणार. आणि ह्या पॉइंट पासून त्याचं अंतर किती आहे, आपल्याला डिस्टन्स दिलंय 10 मीटर. म्हणजे हे एक रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी. तर मुवमेंट अबाउट ए, हा पॉइंट ए, मुवमेंट अबाउट ए किती येणार, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्स किती आपला 10 न्यूटन इतका फोर्स इंटू 10 न्यूटन इतका डिस्टन्स ते. मग मुवमेंट अबाउट ए किती आला 100
न्यूटन मीटर. म्हणजे जेव्हा तुमची मुवमेंट किती असेल 100 न्यूटन मीटर, म्हणजे तुम्ही फोर्स असं लावला म्हणजे तो दगड काय होणार आहे, उचलणार आहे. ओके, समजलं. हे झालं एक रिअल लाईफ एक्झाम्पल ऑफ मुवमेंटचं रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघितलंय. हे तुम्हाला सेकंड थर्ड इयरला सॉम कॅड वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार आहे. तर आपण एक फक्त बेसिक नॉलेज आपल्याला पॅरलल केस बघायची आता यानंतर. तर पॅरलल फोर्स सिस्टीमसाठी एक बेसिक कॉन्सेप्ट लागतो मुवमेंटचा, त्याचं साइन कन्व्हेन्शन आपण बघूया. तर ह्याचं काय करायचं, तुम्ही हे सुंदर असं नोट करा वहीमध्ये आणि ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. ओके, इथपर्यंत समजतंय ना? काही अडचण असेल तर बिनधास्त कमेंट करा, कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन विचारा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो आता आपण बघतोय रिझल्टन ऑफ पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल फोर्स सिस्टीम साठी रिझल्टन फाइंड करायचं आहे आपल्याला. पॅरलल फोर्स सिस्टीम बघा, पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे कशी सिस्टीम, ओ तिकडे एक फोर्स लागलाय F1, वरती एक फोर्स आहे F2, परत खाली एक फोर्स आहे F3, असे फोर्स अप्लाइड होतात त्या सिस्टीम वरती, त्याला आपण म्हणतो पॅरलल फोर्स सिस्टीम. ह्याला काय म्हणतो आपण, पॅरलल फोर्स सिस्टीम. ह्याला म्हणतो पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल फोर्स सिस्टीमचे परत दोन टाईप पडतात. ओके, दोन टाईप. कोणते दोन टाईप बघा, दोन टाईप. पहिला लाईक, दुसरा अनलाईक. पहिला पडतो लाईक पॅरलल, दुसरा पडतो अनलाईक पॅरलल. ओके, लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरलल. लाईक पॅरलल, अनलाईक पॅरलल. समजलं? लाईक पॅरलल हे दोन्ही ह्याच्यात मिक्स आहेत. तर आता तुम्हाला बघा, पॅरलल फोर्स सिस्टीमचे जर ह्याचा रिझल्टंट फाइंड करायचा असेल, ह्या F1, F3, F2, F3 चा रिझल्टंट समजा कुठे इथे रिझल्टंट येतोय, तो डाउनवर्ड येतोय. हा रिझल्टंट जेव्हा तुम्हाला फाइंड करायचा असतो ना, तेव्हा एक थेरम अप्लाय करावा लागतो, एक थेरम आपल्याला यूज करावा लागतो. त्या थेरमचं नाव आहे फेरिग्नस थेरम. फेरिग्नस थेरम. फेरिग्नस थेरम काय सांगतो, the moment of resultant about any point is equal to the sum of moment of all the forces about the same point. Moment of resultant about any point. मुवमेंट, रिझल्टंटची मुवमेंट कोणत्या पण पॉइंटला ही इक्वल असते कोणाच्या, सम ऑफ मुवमेंट ऑल दी फोर्सेस, ह्या सगळ्या फोर्सेसच्या. ओके, म्हणजे हा रिझल्टंटची जी मुवमेंट आहे ना, ती इक्वल असणार तुमच्या F1, म्हणजेच R हा इक्वल असणार F1 प्लस F1 F2 प्लस F3 च्या. ओके, ही मुवमेंट असणार तुमची. सॉरी, दिसत नाही की ते इथे लिहितो. रिझल्टंट हा इक्वल असणार F1 प्लस F2 प्लस F3 च्या मुवमेंटला. मॅथमॅटिकल बघितलं तर R इंटू एक्स अबाउट O समेशन इक्वल टू समेशन ऑफ मुवमेंट ऑल दी फोर्सेस अबाउट ओलाच. ओच्याच अबाउट सगळं आपण काय करणार आहे, फाइंड करणार आहे. हे मॅथमॅटिकली इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि हे थेरमचं स्टेटमेंट काय आहे, द मुवमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू द सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल दी फोर्सेस अबाउट द सेम पॉइंट. आणि हा फॉर्म्युला R इंटू एक्स अबाउट O समेशन ऑफ ऑल फोर्सेस अबाउट O. ओके, इथपर्यंत समजलं. तर चला तर ह्याच्या आपण दोन न्यूमेरिकल बघणार आहे. आणि या ठिकाणी आपला जो पहिला चॅप्टर होता रिझोल्यूशन एंड कंपोजिशन ऑफ फोर्सेस, हा इथे काय होता है, खत्म हो रहा है. चलो बच्चों, तो हम देखने वाले हैं नेक्स्ट एक न्यूमेरिकल, किसके ऊपर, रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्सेस के ऊपर. चलिए, तर मित्रांनो बघा, आपला रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्सेसचा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा काय, फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ फॉलोइंग पॅरलल फोर्स सिस्टीम अँड लोकेट इट. ह्याचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. किती फोर्स दिल्यात, 4 दिल्यात. एक 10 न्यूटन दिलाय, एक 20 न्यूटन, एक 30 न्यूटन अँड 40 न्यूटन. त्यामधलं जे अंतर दिले ते 2 मीटर 2 मीटर 2 मीटर दिले. अबाउट ओला काढायचा. आता सगळ्यात पहिली स्टेप काय करणार तुम्ही बघा, स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप फर्स्ट काय करणार, स्टेप फर्स्ट काय करणार तुम्ही, की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती असणार आहे, 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती असणार आहे, 0. खूप सोप्या भाषेत सांगतो मी, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती असणार, 0. सेकंड, समेशन ऑफ एफ ऑफ वाय फाइंड करा. पॅरलल सिस्टीम मध्ये एफ ऑफ एक्स ची समेशन 0 असती आणि समेशन ऑफ एफ ऑफ वाय आपण इथे फाइंड करू. पहिल्यांदा वरती अपवर्डला पॉझिटिव्ह, डाऊनवर्डला निगेटिव्ह. ओके, तर समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू किती येणार, -10,
खालचा डाऊनवर्ड असेल -10 प्लस 20 मायनस 30 प्लस 40. कालसीमध्ये पुट करा, समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती मिळेल प्लस 20 न्यूटन, आणि तो कुठं मिळाला वर मिळाला. समेशन ऑफ एफ ऑफ वाय, समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर वरती असेल, आता हा तुम्हाला समेशन ऑफ एफ ऑफ वाय मिळाला, तोच तुमचा काय असणार आहे रिझल्टन. आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ वाय मिळणं म्हणजे आपल्याला रिझल्टन माहित झाला. रिझल्टन कसा काढणार, थर्ड स्टेप बघा, आर इक्वल टू समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स 0 चा स्क्वेअर, एफ ऑफ वाय 20 चा स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, रिझल्टन आला प्लस 20 न्यूटन, आणि तो कुठं आला वरती, कारण पॉझिटिव्ह असेल तर आपण कुठे घेतो वरती, अपवर्ड असतो. हा तुम्हाला मिळाला रिझल्टंट. ओके, रिझल्टंट मिळाला. आता स्टेप 2 कडे जाऊया. स्टेप 2 काय सांगती, स्टेप 2 काय सांगती बघा बाळांनो, स्टेप 2 काय सांगती, नाव अप्लाय फेरिग्नस थेरम. फेरिग्नस थेरम अप्लाय करायचा. R into X about O equal to summation of movement about all the forces about O. about O ची आपल्याला काय काढायची, समेशन काढायची मुवमेंटची. तर बघा आता रिझल्टन हा पॉझिटिव्ह नाही आला इथे, थोडं आपलं काय झाली, सॉरी बरं का, रिझल्टन हा पॉझिटिव्ह नाही ना, कारण आपण केस 1 आणि केस 2 बघितलेलं आहे. केस 1 मध्ये आपण काय पाहिलेलं, जर रिझल्टन अँटी क्लॉकवाईज असेल तर काय देतो निगेटिव्ह, म्हणजे रिझल्टन किती आला निगेटिव्ह आला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. इथून आपल्याला समजलं की ह्या 4 फोर्सचा रिझल्टन अँटी क्लॉकवाईज आहे, तो पुढे अपवर्ड आहे. ह्या 4 फोर्सचा रिझल्टन अँटी क्लॉकवाईज आहे आणि तो पुढे अपवर्ड आहे. ओके, हे आपल्याला फाइंड झालं. तर बघा सेकंड स्टेप, आता इकडं मायनस आर किती तुमचा 20, मायनस साइन बाहेर घेतला आपण 20 इंटू एक्स अबाउट ओ इक्वल टू मायनस समेशन ऑफ काढायची ऑल द फोर्सेसची मुवमेंट काढायची मायनस. आता पहिल्याची मुवमेंट स्वतः भोवतीच जर फोर्स फिरला तर त्याची मुवमेंट किती येणार 0, त्याच्यामुळे फर्स्टची मुवमेंट किती 0. सेकंड घ्या, सेकंडची 20 इंटू डिस्टन्स किती 2, ओ पासून त्या फोर्स पर्यंत डिस्टन्स 2, प्लस थर्ड 30 इंटू डिस्टन्स किती 2 प्लस 2 4 प्लस 40 इंटू डिस्टन्स किती 6. ओके, आता इथं प्लस इन का मायनस हे साइन नीट बघा, ऊपर आहे अँटी क्लॉकवाईज आहे मुवमेंट निगेटिव्ह, क्लॉकवाईज आहे मुवमेंट पॉझिटिव्ह. बघा ह्याची कशी मुवमेंट अशी मुवमेंट आहे, मग ती निगेटिव्ह. ह्याची मुवमेंट कशी अशी, मग ती पॉझिटिव्ह. ह्याची पण आता अशी, मग ती काय येणार निगेटिव्ह येणार, म्हणजे इथं काय साइन येणार निगेटिव्ह साइन येणार. ओके, त्यानंतर बघा -20x झालं. एक्स म्हणजे आपण काय काढतोय तो रिझल्टंटची किती मीटरवर रिझल्टंट आहे, आपण ते एक्स त्याचं एक डिस्टन्स फाइंड करू इथून. ओके, तर 20 इंटू 2 मायनस 40 प्लस 30 इंटू 4 120 मायनस 40 इंटू 6 240 मायनस 20x इक्वल टू मायनस 40 प्लस 120 मायनस 240 ची जर कॅल्सीमध्ये पुट केलं तुम्हाला मायनस 160, मायनस मायनस कॅन्सल, x इक्वल टू मिळाला 160 डिवायडेड बाय 20 008 मीटर. म्हणून तुम्हाला इथं मिळालं x इक्वल टू 8 मीटर. म्हणजे तुम्हाला इथून काय माहित झालं, तुमचा रिझल्टंट किती आहे 20 न्यूटन रिझल्टंट आहे. रिझल्टंट किती आहे 20 न्यूटन रिझल्टंट आहे, आणि तो किती मीटरवर आहे ओ पासून 8 मीटरवर आहे. म्हणजे बघा ही तुमची एक डायग्राम होती, इथं तुमचा ओ होता, हा तुमचा पहिला होता, हा सेकंड होता, हा थर्ड होता, हा फोर्थ होता, आणि ह्या फोर्थ पर्यंतचं जे डिस्टन्स होतं ना ते डिस्टन्स हे 2 मीटर होतं, हे 2 मीटर होतं, हे 2 मीटर होतं, असे 6 मीटर होतं. तुमचा जो रिझल्टंट येणार आहे तो येणार आहे अपवर्डच येणार रिझल्टंट, आणि किती मीटर येणार आहे 2 मीटर इथून पुढं, म्हणजे टोटल किती मीटर येणार रिझल्टंट, टोटल किती मीटर 8 मीटर. इथं तुम्ही दाखवू शकता x इक्वल टू 8 मीटर. ओके,
एक्स इक्वल टू किती दाखवू शकता तुम्ही, एक्स इक्वल टू 8 मीटर ही शेवटला तुम्ही, आणि किती न्यूटन, 20 न्यूटन, आर इक्वल टू 20 न्यूटन. मायनस, कारण मायनस का, कारण ती मुवमेंट कशी अँटी क्लॉकवाईज आहे, आणि क्लॉकवाईजला आपण काय घेतो, क्लॉकवाईज जर असेल तर पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिंपल क्वेश्चन आहे पॅरलल फोर्स सिस्टीमचे, फक्त तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे व्हेरिग्नस थेरम, आणि तुम्हाला मुवमेंट काढता आली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा समेशन ऑफ एफ ऑफ एक्स 0 असते, समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढायची, त्यानंतर रिझल्टंट काढायचा. रिझल्टंट जर पॉझिटिव्ह रिझल्टंट बघायचा की क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, रिझल्टंट अपवर्ड आला म्हणजे अँटी क्लॉकवाईज आला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा सेकंड स्टेपमध्ये व्हेरिग्नस थेरम. व्हेरिग्नस थेरम काय सांगतो, इट स्टेट दॅट द मुवमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू द सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल दी फोर्सेस अबाउट द सेम पॉइंट. सेम पॉइंट म्हणजे ओलाच. ओके, म्हणजे मॅथमॅटिकली त्याचं एक्सप्लेनेशन काय बघा व्हेरिग्नस थेरमचं, आर एक्स अबाउट ओ इक्वल टू समेशन ऑफ मुवमेंट ऑल फोर्सेस अबाउट ओ. हा आपला होता क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर सेकंड कर, आणि हा आपल्या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन. तर मित्रांनो आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. काय सेकंड क्वेश्चन, फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ फॉलोइंग पॅरलल फोर्स सिस्टम अँड लोकेट इट. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्स साठी येतो. किती मार्क्स साठी, 5 मार्क्स. ओके, 5 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. बघा, हा फर्स्ट फोर्स दिलाय 200 न्यूटन, सेकंड दिलाय 150 न्यूटन, थर्ड दिलाय 300 न्यूटन, फोर्थ दिलाय 400 न्यूटन, आणि फिफ्थ दिलाय 100 न्यूटन. असे 5 फोर्स दिल्यात. पहिले 2 डिस्टन्स 2 मीटर 2 मीटर, आणि थर्ड आणि फोर्थ डिस्टन्स दिलाय 1 मीटर आणि 1 मीटर. तर स्टेप फर्स्ट, आपली स्टेप फर्स्ट काय असते, स्टेप फर्स्ट काय करतो आपण, पहिलं काढतो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स 0 असती माहिती आपल्याला. त्यानंतर सेकंड समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती आहे का, फोर्स होरिझॉन्टल नाही, व्हर्टिकललाच आहे, म्हणून आपल्याला इथून फाइंड करायची असते समेशन ऑफ एफ ऑफ वाय. अपवर्डला पॉझिटिव्ह, डाऊनवर्डला निगेटिव्ह. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 200 प्लस 150 मायनस 300 प्लस 400 मायनस 100. कॅल्सीमध्ये पुट करा, त्याची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळून जाईल, 350 न्यूटन, आणि अपवर्ड हा मिळाला तुम्हाला समेशन ऑफ एफ ऑफ वाय मिळाला. त्यानंतर थर्ड आपण रिझल्टंट फाइंड करतो. रिझल्टंटचा फॉर्म्युला ध्यानातच ठेवायचा, समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा स्क्वेअर. समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा स्क्वेअर, समेशन 0चा स्क्वेअर प्लस 350चा स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणून इकडे तुम्हाला रिझल्टंट किती मिळाला, 350, आणि तो रिझल्टंट तुम्हाला वरूनच कळला, काय वरून, समेशन ऑफ एफ ऑफ वाय वरून. अपवर्ड आहे, आणि अपवर्ड असल्यामुळे त्याचा अपवर्ड आला म्हणजे तुम्हाला त्याचं साइन काय आलं, निगेटिव्ह साइन आलं, हे समजलं. त्याच्यानंतर आपण करतो स्टेप 2, स्टेप सेकंड. काय स्टेप सेकंड, नाव अप्लाय व्हेरिग्नस थेरम. व्हेरिग्नस थेरम आपण काय करतो, अप्लाय करतो. तर व्हेरिग्नस थेरम काय सांगतो, आर इंटू एक्स अबाउट ओ इक्वल टू समेशन ऑफ मुवमेंट ऑल फोर्सेस अबाउट ओ. बघा, आर इंटू एक्स मायनस आर किती 350 मायनस मायनस आहे ना आपला आर, कारण काय आला, अपवर्ड आला म्हणजे अँटी क्लॉकवाईज आला, अँटी क्लॉकवाईजला आपण काय देतो, निगेटिव्ह साइन. 350 इंटू एक्स अबाउट ओ इक्वल टू समेशन ऑफ काढायची, पहिल्याची समेशन 0, सेकंडची वरती म्हणजे अँटी क्लॉकवाईज 150 इंटू मुवमेंट 2, परत नेक्स्ट प्लस 300 ची क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह इंटू 4 मायनस 400 ची अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून त्याला निगेटिव्ह 400 इंटू 2 प्लस 2 1 प्लस 1 5 प्लस 100 इंटू 2 प्लस 2 प्लस 1 प्लस 1 6 1 प्लस 1 6, म्हणजे तुम्हाला किती मिळाले, इथून किती आले बघा, कॅल्सीमध्ये पुट करा, त्याची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, मुवमेंट तुम्हाला येईल मायनस 500 मायनस 350x मायनस मायनस कॅन्सल, म्हणून x इक्वल टू
500 डिवायडेड बाय 350, तर त्याचा आन्सर किती येईल तुम्हाला कॅल्सीमध्ये पुट केलं तर 1.4 मीटर. म्हणून तुम्हाला x इक्वल टू 1.4 मीटर इतकी काय समजलं तुम्हाला तो रिझल्टन असणार आहे ह्या 5 फोर्सेसचा. तर आता आपण रिझल्टन शो करूया. ओके, 1.4 मीटर म्हणजे 1.4 मीटर म्हणजे अपवर्ड, म्हणजे तुमचा हा रिझल्टन आई देखुडे तुमचा काय असणार आहे रिझल्टन असणार आहे. तो किती असणार आहे रिझल्टन किती आहे 350. r इक्वल टू -350, मायनस साईन नाही द्यायचं, ते समजून जाईल अपवर्ड म्हणजे 350. आणि हे किती दूर असणार ह्याच्यातलं जे अंतर आहे ते किती असणार आहे x इक्वल टू 1.4 मीटर. 1.4 मीटर. ओके, समजलं. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 1 रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस आपण काय केलेलं आहे संपवलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा चॅप्टर आपण सुरू करणार आहे. तर हा चॅप्टर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, फक्त तुम्हाला काही फॉर्म्युले, 2 थेरम, एक तुम्हाला व्हेरिग्नस थेरम पाहिजे, कोणता हा थेरम व्हेरिग्नस, हा एक पार्ट पाहिजे. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, तुम्हाला हा एक फॉर्म्युला पार्ट पाहिजे, कोणता रिझल्टन इक्वल टू समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा स्क्वेअर. त्याच्यानंतर थीटा माहित पाहिजे, टॅन इनवर्स ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, त्यानंतर तुम्हाला पॅरलोग्राम लॉ मध्ये आर माहित पाहिजे, काय असतो आर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आणि थिटा काय असतो टॅन इनवर्स ऑफ थिटा काय असतो क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हे 4 फॉर्म्युले पाठ करायचं तुमचा चॅप्टर इझी होऊन जातो. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ऑल इंजिनियरच्या सोबत राहा, म्हणजे तुमचं मेकॅनिक्स बॅक लागणार नाही. आणि हे आपले व्हिडिओ तुमच्या नवनवीन मित्रांसोबत शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.